नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड एमपीएससी यूपीएससी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 या अनुषंगाने आपण सामान्य विज्ञानाची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे आणि हा टेस्ट सिरीजचा भाग 4था आहे. या अगोदर 3 भाग झालेले आहेत. या संदर्भातील जे काही PDF फाईल आहेत सगळ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन त्या PDF फाईल प्राप्त करू शकता. टेलिग्रामवरती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे अपडेट्स देखील किंवा करंट अफेअरच्या अनुषंगाने नोट्स देखील त्या ठिकाणी दिलेले असतात. त्या देखील तुम्ही त्या चॅनलवरून प्राप्त करू शकतात. यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे किंवा स्क्रीनवरती पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण भाग 4था याचा जे प्रश्न आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत आपण चर्चा करत आहोत. आता या ठिकाणी पहिला जो काही प्रश्न आहे तो बघतोय. एखाद्या कापडावरील धूळ बाजूला करण्यासाठी आपण ते कापड झटकतो. या उदाहरणासाठी खालीलपैकी कोणता नियम लागू पडतो? आणि उत्तरामध्ये ऑप्शनमध्ये न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आणि तिसरा नियम दिलेला आहे आणि बॉयलचा नियम दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला नियम समजावून घेणं गरजेचं आहे. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम याला आपण जडत्वाचा नियम देखील म्हणतो. आता जडत्व म्हणजे काय? तर एखादी वस्तू एखाद्या स्थितीमध्ये असते, वेदर इट इज इन अ स्टेट ऑफ रेस्ट ऑर इट इज इन अ मोशन. कोणत्याही स्थितीमध्ये असेल तर त्या स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये जाण्यासाठी त्या वस्तूला एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स लावावा लागतो. त्या स्थितीमध्ये राहणे म्हणजे जडत्व, दॅट इज कॉल्ड एज अ इनर्शिया. आणि पहिल्या नियमानुसार ती इनर्शियावरती मात करायचं असेल तर आपल्याला त्या वस्तूवरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲप्लाय करावा लागतो. हा पहिला नियम आहे. मग या नियमाचा वापर त्या उदाहरणामध्ये आपण केला तर काय होणार आहे? तर त्या ठिकाणी शर्ट हा एक ऑब्जेक्ट आहे आणि धूळ दुसरा ऑब्जेक्ट आहे. तर शर्ट आपण झटकल्यानंतर त्याच्यावरची जी धूळ आहे ती धूळ जडत्वाचा सिद्धांत फॉलो करण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे त्याच स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करणार आहे. जडत्व म्हणजे काय? तर प्रॉपर्टी असणार आहे की त्याच स्थितीमध्ये राहण्याची, त्या स्थितीमध्ये ठेवण्याची ती एक प्रॉपर्टी आहे, तो एक गुणधर्म आहे. आणि हा गुणधर्म ब्रेक करायचा असेल तर न्यूटनचा पहिला नियम म्हणतो की आपल्याला एक्सटर्नल अनबॅलन्स्ड म्हणजे असंतुलित बल त्या वस्तूवरती प्रयुक्त करावा लागेल. आणि मग या ठिकाणी होणार आहे काय? तर शर्ट किंवा कापड झटकल्यानंतर ती धूळ त्याच स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करणार आहे. शर्ट बाजूला निघून जाणार आहे आणि धूळ बाजूला होणार आहे, म्हणजे तिथेच राहणार आहे. आणि याचा वापर करून म्हणजे न्यूटनच्या पहिल्या नियमाचा वापर करून, न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाचा वापर करून आपण काय करणार आहे? एखाद्या कापडावरील धूळ बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ द फर्स्ट लॉ. म्हणजेच याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1. दुसरा नियम जो आहे तो संवेगाविषयी सांगतोय, तिसरा नियम प्रतिक्रिया बलाविषयी सांगतोय. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे नियम माहीत असणं गरजेचं, म्हणून पहिल्याचं उत्तर जे आहे ते न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा असणार आहे. दुसरा आपण प्रश्न बघतोय. 2 वस्तूंचे वस्तुमान 100 ग्राम दिलेलं आहे. या ठिकाणी युनिट ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि 150 ग्राम असून त्या अनुक्रमे 6 मीटर पर सेकंद व 3 मीटर पर सेकंद वेगाने जात आहेत. त्यांची टक्कर झाल्यानंतर पहिली वस्तू 3.5 मीटर पर सेकंद म्हणजे 3.5 मीटर पर सेकंद वेगाने गतिमान होते, तर दुसऱ्या वस्तूचा वेग किती असेल? या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे अप्लाइड बलाच्या दिशेतच होते. हा झाला न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. आणि संवेग अक्षयतेचा नियम काय सांगतोय? तर आघातापूर्वीचा एकूण संवेग इज इक्वल टू आघातानंतरचा एकूण संवेग. आणि ह्याचाच फॉर्म्युलाचा वापर आपण या ठिकाणी हे उदाहरण सोडवण्यासाठी करणार आहे. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहताय आघातापूर्वीचा एकूण संवेग इज इक्वल टू आघातानंतरचा एकूण संवेग. याच्यानंतर m1u1 प्लस m2u2. m म्हणजे काय? मास ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट. m2 म्हणजे काय? द मास ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट. अँड u1 इज इक्वल टू velocity, but कसली? इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. u2 इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. आणि मग धडक झाल्यानंतर मास तर सेम राहणार आहे, मात्र या ठिकाणी काय होणार आहे? तर व्हेलॉसिटी चेंज होणार आहेत. आणि त्या चेंज झालेल्या व्हेलॉसिटी, पहिल्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय असणार आहे? v1. सो v1 इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी ऑफ, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी इज नथिंग बट धडकल्यानंतरची व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. v2 इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. म्हणजेच या सूत्रात आपण किमतीच पुटअप केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला? या ठिकाणी 0.1 × 6 प्लस 0.15 × 3 इज इक्वल टू 0.1 × 3.5 प्लस 0.15 × v2. सो v2 अननोन आहे आपल्याला. या कॅल्क्युलेशननुसार v2 इज इक्वल टू 4.6 मीटर पर सेकंद ही व्हॅल्यू प्राप्त होणार आहे. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे तो ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे. याच्यानंतरचा तिसरा प्रश्न ही गणितच आहेत आणि खूप महत्त्वाची गणितं आहेत. विद्यार्थ्यांनी याच्यावरती प्रॅक्टिस करणं खूप
गरजेचं आहे. एक गाडी विराम स्थितीतून दिलेली आहे, विराम स्थिती याचा अर्थ इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू 0 झालं, इथेच आपल्याला कळणं अपेक्षित आहे. निघून एकसमान त्वरणाने, एकसमान त्वरण म्हणजे काय बाळांनो, तर एकसमान त्वरण याचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये त्वरण समान आहे, याचा अर्थ व्हेलॉसिटी एका ठराविक अमाऊंटने वाढत जाते. जर ती 10 सेकंदामध्ये 50 मीटर पर सेकंद वेग गाठते, म्हणजे फायनल v इज इक्वल टू 50 असणार आहे आणि u इज इक्वल टू 0 असणार आहे, तर निर्माण झालेले त्वरण व कापलेले अंतर तुम्हाला काढायचं आहे. आपल्याला या ठिकाणी हे माहित असणं गरजेचं आहे की त्वरण इज इक्वल टू, त्वरण म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. सो चेंज ऑफ वेलोसिटी इज नथिंग बट v मायनस यू अपॉन टी. सो सॉरी v मायनस यू, आणि रेट म्हणजे काय, अपॉन टी असणार आहे. सो या ठिकाणी a इज इक्वल टू v मायनस यू अपॉन टी, याच्यात पुटअप केल्या व्हॅल्यूज आपण, तर 50 मायनस 0 अपॉन टी इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर असणार आहे. याचा अर्थ त्वरण तुम्हाला मिळालं 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. या ठिकाणी तुम्ही एकाच उत्तरावरून डायरेक्ट ऑप्शन निवडू शकता, कारण की दुसरा व्हॅल्यूज इथे नाही येतच आहे. तरी देखील आपण कॅल्क्युलेशन करूया. न्यूटनचे गतिविषयक समीकरण तुम्हाला माहिती आहे काय असणार आहे, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर असणार आहे. याच्यात व्हॅल्यूज पुटअप केल्या तर s इज इक्वल टू 250 मीटर असणार आहे. म्हणजे डिस्टन्स तुम्हाला काय मिळालेलं आहे, का आपल्याला अंतर 250 मीटर असणार आहे. याचं उत्तर काय असणार आहे, 3चं उत्तर 3 असणार आहे. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघतोय, खालील विधानांचा विचार करा. रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्यामध्ये घट होत जाते, रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्यामध्ये वाढ होत जाते. प्रश्न समजावून घ्या, योग्य विधान किंवा विधाने निवडा. अ ब आणि एकही नाही आहे. तो तुम्हाला याचं एक नियम माहीत असणं गरजेचं आहे. द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणतो. अक्षय म्हणजे काय असणार या ठिकाणी, ज्याच्यामध्ये चेंज होत नाही आहे. रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्यामध्ये वाढ किंवा घट होत नाही, असा हा नियम आहे. म्हणजेच याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, वाढही होत नाही, घटही होत नाही, रिमेन्स ॲज इट इज. 5वा प्रश्न बघतोय आपण आणि 5व्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी आम्लवर्षाचा प्रश्न आहे. आम्लवर्षामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो, आणि दिलेला हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl म्हणतो, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, कार्बोनिक आम्ल दिलेलं आहे या ठिकाणी. खाली ऑप्शन दिलेत अ ब क ड ब क ड, अ ब क, अ ब आणि क. ॲक्च्युली 3 आणि 4 हे ऑप्शन्स एकच झालेले आहेत या ठिकाणी बाय मिस्टेक. ठीक आहे, समजून घेऊ शकता तुम्ही. आता या ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट बघूयात आपण काय असणार आहे तो या ठिकाणी. तर आम्लवर्षा म्हणजे काय, तर वातावरणातील प्रदूषणामुळे काही आम्लयुक्त पदार्थ काय असणार आहेत, पावसाच्या पाण्यात मिसळतात. उदाहरणार्थ आपण असं म्हणूयात की सर्वात जास्त प्रमाण याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं असतं, सल्फर ऑक्साईडचं असतं, आणि हे जे काही गॅसेस असतात हे गॅस पाण्याशी अभिक्रिया करतात, आणि पाण्याशी अभिक्रिया झाल्यामुळे काय असणार बाळांनो, तर नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल आणि कार्बोनिक आम्ल तयार होतात, आणि म्हणून याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. ठीक आहे, 6वा प्रश्न बघतोय, योग्य विधान किंवा विधाने निवडा. डिजिटल थर्मोमीटरमध्ये पाऱ्याच्या उंचीचा वापर करतात, आणि ब दिलेला आहे 1 डाल्टन आहे, हे एक एकक आहे. 1 डाल्टन इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻27 kg दिलेलं आहे, आणि खाली त्याचं कॉम्बिनेशन करून ऑप्शन्स तयार केलेले आहेत. तर या ठिकाणी डिजिटल थर्मोमीटरमध्ये रोधाचा वापर केला जातो, ना की या ठिकाणी पाऱ्याचा. तर जो तापमान वाढवल्यास वाढतो व अशा पद्धतीने व्होल्टेज देऊन त्या ठिकाणी काय केलं जातं, करंट मोजला जातो, आणि जे तापमानानुसार बदलतं. म्हणजे या सगळ्या कॉन्सेप्टचा वापर डिजिटल थर्मोमीटरमध्ये करतात. म्हणजेच या ठिकाणी पाऱ्याच्या उंचीचा वापर होणार आहे का डिजिटल थर्मोमीटरमध्ये, नाहीये, म्हणून अ काय असणार आहे, असत्य असणार आहे. आणि ब 1 डाल्टन इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻27 kg, हे अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी याचं उत्तर काय बनणार आहे, ऑप्शन क्रमांक 3 बनणार आहे. कारण की विचारलंय का आपल्याला, योग्य विचारलेलं आहे. विधान किंवा विधाने, फक्त बच विधान जे आहे ते सत्य आहे, आणि हा असणार ऑप्शन्स आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये प्राप्त होतोय. त्याच्यानंतर 7वा प्रश्न समजून घ्या काय आहे, बायोलॉजीचा आहे. हिमोग्लोबिनचा रंग जांभळा असतो, परंतु त्यात असलेल्या लोह आणि ऑक्सिजनच्या अभिक्रियेमुळे त्यास लाल रंग प्राप्त होतो. वरील विधान हे काय दिलेलं आहे, त्यांनी ऑप्शन्स तयार कसे केले आहेत बघा. एक विधान दिलेलं आहे आणि त्याचे 2 भाग केलेले आहेत. पूर्ण बरोबर आहे का विधान, उत्तरार्ध बरोबर आहे का, पूर्वार्ध बरोबर आहे का, पूर्णतः चूक आहे. याच्यातून आपल्याला काय करायचं ते निवडायचं आहे. विधान परत एकदा वाचतो. हिमोग्लोबिनचा रंग जांभळा असतो, परंतु त्यात असलेल्या लोह व ऑक्सिजनच्या अभिक्रियेमुळे त्यास लाल रंग प्राप्त होतो. म्हणून आपल्याला माहिती आहे की हिमोग्लोबिन म्हणजे हिम म्हणजे लोह म्हणतो आपण, आणि तर ग्लोबिन म्हणजे काय असणार आहे, प्रथिन. म्हणजे हिमोग्लोबिन हा शब्द मुळात 2 शब्दांपासून तयार झालेला आहे, हिम आणि ग्लोबिन. याचा मूळचा रंग जांभळाच असतो, आणि लोह आणि ऑक्सिजन यांच्या अभिक्रियेमुळे त्याला लाल रंग प्राप्त होतो. म्हणजे हे पूर्णतः जे विधान आहे बाळांनो, हे पूर्णतः काय असणार आहे, सत्य असणार आहे. म्हणून याचा जे काही उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, 8वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. मानवी बाह्य श्वसनातील
घटकांचा योग्य क्रम लावायचा आहे आणि या ठिकाणी काही त्या ठिकाणी घटक दिलेले आहेत. ग्रासणी असेल, श्वसननलिका, श्वसनिका, म्हणजे वरपासून खालपर्यंत येत असताना क्रम नेमका कोणता आहे तो विचारलेला आहे आपल्याला या ठिकाणी. तर आपण जर बाह्य श्वसनाचा आपण जर विचार केला तर सुरुवात होते मुळात नाकपुड्यांपासून. नाकपुड्या झाल्यानंतर तो भाग येतो ग्रासणी. ग्रासणीला आपण घसा देखील म्हणतो. त्याच्यानंतर कंठाचा भाग येतो. कंठ झाल्यानंतर श्वसननलिका, त्याच्यानंतर श्वसनी. श्वसनी म्हणजे काय? श्वसन नलिकेचे 2 भागात विभागणी होते, तिथं श्वसनी म्हणतो आपण. श्वसनिका म्हणजेच काय असणार आहे? श्वसनी फुफ्फुसांत शिरल्यानंतरच्या छोट्या शाखा, त्याला असं म्हणू शकतो. आणि या सरते शेवटी काय असणार आहे? वायुकोश, जो फुग्यासारखा शेवटचा भाग असतो जो फुफ्फुसामध्ये असतो. आणि म्हणून हा जर आपण क्रम लावला तर या क्रमानुसार आपल्याला ऑप्शन क्रमांक अ, ब, क, ड हे सरळ सरळ त्यांनी क्रमच दिलेला आहे. ठीक आहे, तो आपल्याला योग्य निवडायचा होता, तो आपण निवडलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं काय असणार आहे? उत्तर. 9वा प्रश्न बघतोय. खालील पैकी कोणता अवयव उत्सर्जन करत नाही? आता या ठिकाणी अवयव दिलेले आहेत: त्वचा, यकृत, फुफ्फुस आणि मूत्रपिंड. बारकाईने या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे की या ठिकाणी त्वचा कोणता पदार्थ उत्सर्जित करते? तर त्वचेमार्फत घाम निघतो. यकृत असेल, युरिया असणार, कारण की आपण म्हणतो की यकृतात तयार झालेला जो युरिया आहे तो गाळण्यासाठी किडनीमध्ये आणला जातो. त्याच्यानंतर फुफ्फुस आहे, कार्बन डायऑक्साईड आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी काय केलं जातं? उत्सर्जित केलं जातं. आणि मूत्रपिंड हे मूत्र तयार केलं जातं आहे. आणि म्हणून या ठिकाणी याचा ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असणार की एकही नाहीये. कोणता अवयव उत्सर्जन करत नाही असं सांगितलेलं आहे, तर सगळेच अवयव उत्सर्जन करतात. म्हणून याचं उत्तर जे असणार आहे तो ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे. याच्यानंतर 10वा प्रश्न बघतोय आपण. खालीलपैकी थ्रोम्बोसाइट्स नावाने प्रचलित असणारा, आणि या ठिकाणी बघा कॉम्बिनेशन काय केलेलं आहे, त्याचं एक नाव दिलेलं आहे आणि इथे महत्त्वाचा घटक दिलेला आहे ज्याला केंद्रक नाही असा. आता मुळात रक्तपेशी, रक्ताचे 2 घटक पडतात, एक प्लाझ्मा असतो आणि एक ब्लड सेल असतो. त्यातला ब्लड सेल 3 घटकांमध्ये रूपांतरित करतो आपण. एक RBC, दुसरा WBC आणि तिसरा प्लेटलेट्स, ज्याला रक्तपट्टिका असे देखील म्हणतो. म्हणजे रक्तपेशींचे हे 3 भाग आहेत बाळांनो. तर यामध्ये आपण RBCचा लाल रक्तपेशी असं म्हणतो, त्याचं नाव जे असतं ते इरिथ्रोसाइट्स असतो. यांना केंद्रक नसतात. या तिघांमध्ये फक्त WBCना केंद्रक असते आणि त्याचं नाव आहे लिकोसाइट्स. आणि तिसरा राहिला रक्तपट्टिका, ज्याला आपण थ्रोम्बोसाइट म्हणतो, त्याला केंद्रकही नसतं. आणि म्हणून याचं जे उत्तर आहे 10व्या प्रश्नाचं ते ऑप्शन क्रमांक 1 रक्तपट्टिका, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्लेटलेट्स असं म्हणतो. ह्याच्यानंतरचा 11वा प्रश्न बघतोय. मलेरिया हा रोग खालीलपैकी कोणत्या आदिजीवांमुळे होतो? आणि इथे दिलेलं आहे P. फॅल्सिपुरम, ओवली, वायवॅक्स आणि मलेरी. आता P स्टँड्स फॉर दी प्लाझ्मोडियम, आणि या ठिकाणी प्लाझ्मोडियम असल्यामुळे मलेरियासाठी वरीलपैकी सर्वच जे काही आदिजीव आहेत ते कारणीभूत असतात. म्हणून याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी बनणार आहे. 12वा प्रश्न बघतोय. नेहमी काम करणाऱ्या महिलेने दररोज किती ग्रॅम प्रथिने घेणे गरजेचे असते? कारण की प्रत्येकाचा प्रथिनांचा इंटेक वेगवेगळा असतो. इट डिपेंड्स अपॉन युअर वर्क की, आणि इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन युअर सेक्स. कारण की महिलांसाठी वेगळं असणार आहे, पुरुषांसाठी वेगळं असणार आहे, पुरुषांच्या बैठ्या कामासाठी वेगळं असणार आहे, त्याच पद्धतीत हार्डवर्कसाठी वेगळं असणार आहे. सो या ठिकाणी विचारले दररोज प्रथिनाची गरज ही स्त्रियांसाठी साधारणपणे 45 ते 46 ग्रॅम असते, तर पुरुषांसाठी 56 ग्रॅम असते. त्यामुळे याचं जे उत्तर आहे 12व्याचं ते ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे. त्याच्यानंतर 13वा प्रश्न बघतोय आपण. 13वा प्रश्न काय आहे तो वाचूया. मानवी शरीरातील खाली दिलेल्या पदार्थांचा त्यांच्या pHच्या किमतीनुसार उतरता क्रम लावा. आपल्याला माहिती आहे प्रत्येक पदार्थाला pH असतो. pH इज नथिंग बट पोटेन्स हायड्रोजन. एखाद्या द्रावणामध्ये H+ आयनांची संख्या किती आहे हे दर्शवणारे एकक म्हणजे pH. आता या ठिकाणी रक्त दिले, लाळ दिले, जठर रस दिलेले. तर रक्ताचा जो pH आहे आपल्याला माहिती आहे साधारणपणे 7.35 पासून 7.45 पर्यंत व्हॅरी होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लाळ जर बघितलं आपण तर त्याचा pH असतो 6.8 किंवा 6.5 ते 6.8 असं म्हणूयात आपण. आणि जठर रसाचा 1.5 ते साधारणतः 2.5च्या आसपास व्हॅरी होतोय. म्हणजे सरळ आपण जर या ठिकाणी उतरता क्रम लावला तर या ठिकाणी सगळ्यात जास्त असणार आहे रक्त, त्याच्यानंतर लाळ, त्याच्यानंतर जठर रस, म्हणजे अ, ब आणि क, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी 13चं उत्तर येत आहे. आणि या टेस्ट सिरीज मधला शेवटचा प्रश्न आपण 14वा बघतोय. गर्भामध्ये ज्याला आपण फिटस असं म्हणतो, RBCची निर्मिती म्हणजे लाल रक्तपेशींची निर्मिती कुठे होते? टिंबटिंब येथे होते असं त्यांनी दिलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे प्रौढांमध्ये RBCची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते, तर गर्भामध्ये ती यकृतात होते. आणि म्हणूनच याचं जे उत्तर आहे ते यकृत हे असणार आहे. ठीक आहे, ओके. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओला शेअर मात्र करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. याच अनुषंगाने वेगवेगळ्या माहितीची व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो. सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग.